भारतातील येवल्याची सुप्रसिद्ध असलेली पैठणी बनविणाऱ्या कामगारांसाठी केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत मिळवण्यासाठी सर्व कामगारांना डिजिटल पद्धतीचे विणकर कार्ड बनविण्याचे काम सुरू असून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त कारागिरांनी याचा लाभ घेण्याचे केले आवाहन। भारत सरकार वस्त्र मंत्रालयाच्या वतीने आणि बुनकर सेवा केंद्र मुंबईच्या वतीने हा विणकरांसाठी जो पहिचान पत्र आहे ते ऑनलाईन आपण भरून घेतलेले आहेत लोकांकडून आणि त्यानंतर ऑनलाईन भरून झाल्यानंतर आपण प्रत्येकाची स्किल टेस्ट घेतो। इथे त्यांची व्हिडिओ काढली जाते आणि स्किल टेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर आपण त्यांना हे ओळखपत्राचं आपण वितरण करणार आहोत। डिजिटल माध्यमातून आता त्यांना ओळखपत्र मोबाईलवर लिंकच्या माध्यमातून मिळून जाणार आहे आणि आता ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, ही कंटिन्यू सातत्याने चालू राहणार आहे। इथे आपल्या बुनकर सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण यांचे जे विणकरांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिथे आपण लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। ठीक आहे, लोकल लेवलला आपल्या इथे बरेचसे क्लस्टरचं आपलं एक ऑफिस आहे नागडे क्लस्टरमध्ये, याच्यातून प्रोव्हाइड केलं जातं आहे आणि आपले नंबर देखील आहेत सगळ्यांकडे, त्या माध्यमातून आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करू। नमस्कार, मी रमेश सिंग रामसिंग परदेशी, नागडे पैठणी क्लस्टर डायरेक्टर। आमच्या इथे 2 दिवसापासून आपल्याकडे सर्वे चालू आहे। WSC मुंबई व्ह्युअर सर्व्हिस सेंटर मुंबईचे 2 अधिकारी आलेले आहे आणि हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन विणकर ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरले त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन विविंग करून घेत आहे त्यांच्याकडून। ज्यांना विविंग व्यवस्थित येतं आहे त्यांनाच ते विणकर कार्डची शूटिंग घेत आहे आणि हे विणकर कार्ड मिळाल्यानंतर ज्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या जेवढ्या स्कीम आहे, 200 युनिटचे लाईट बिल असेल, गणेश चतुर्थी भत्ता असेल, कोणाला आउटसाईड क्लस्टरमध्ये हँडलूम, डॉबी, जकाट, वर्कसेड, हे सगळे लाभ हे WSC मुंबई ऑफिसच्या माध्यमातून यांना मिळणार आहे। पण तिथं ऑनलाईन सगळ्यांचे फॉर्म भरून घेत आहोत आणि सगळ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष बघून त्यांना आपण विणकर कार्ड देणार आहोत। भरपूर दिवसापासून पैठणी काम करीत होतो, पण आम्हाला शासनाचे काही योजना वगैरे याबद्दल काही माहीत नव्हती। पण ज्या दिवसापासून आमच्या गावात पैठणी क्लस्टर चालू झाले त्या पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून आम्हाला विविध योजनांचा, शासकीय योजनांचा माहिती मिळाली व इतर त्या ज्या काही योजना आहे शासकीय त्याची आम्हाला लाभ मिळायला लागला।